तर बघूया डॅशबोर्डावरती बघून गिअर कसे शिफ्ट करायचे. ठीक आहे, आता बघू शकता आपला फर्स्ट गिअर आहे आणि तिथं आपल्याला सिग्नेचर ऑन दिसतोय, एक टिंब दिसतोय, याचा अर्थ फर्स्ट गिअर आहे आपल्या गाडीचा. स्पीडच्या बेसवरती गिअर डिसाईजचा असतो. आता सेकंड केव्हा दाखवतो बघा, प्लस दाखवतो वरती कधी 20 ला गेल्यानंतर. ओके, आता आपण आहे ना घेतलं सेकंड. ठीक आहे, आता गाडीचा स्पीड बघा आपला आता 20 आहे, 20 ला टिंब आहे, याचा अर्थ 20 वरतीच असला पाहिजे स्पीडच्या बेसवरती. आता प्लस तिसरा गिअर आणि प्लस दाखवतोय. केव्हा दाखवतोय आपल्या गाडीचा स्पीड आहे ना 30 जेव्हा प्लस करतो ना तेव्हा प्लस दाखवतो 3 वरती. ओके, आता आपण घेतला तिसरा गिअर. आता आपण तिसऱ्या गिअर वरती कुठे परत स्पीड जाते आपली तिसरा वरती टिंब दाखवतोय, याचा अर्थ ह्याचं स्पीड लिमिट एवढं आहे, आपण चालवू शकतो 30 वरती ह्या स्पीडने. ठीक आहे, थोडी स्पीड वाढली कुठला गिअर सांगते, चौथा गिअर आणि प्लस मध्ये दाखवते वरती. ओके, आपण टाकला चौथा, बघू शकता. आता चौथ्या गिअरची स्पीड बघूयात आपण किती भेटते आपल्याला. ठीक आहे, आता बघा चौथ्यावरती 40 ने चाललोय आपण. चौथ्यावरती बघा छोटस टिंब दाखवतंय, ह्याचा अर्थ चौथा स्पीड म्हणजे 40 ची स्पीड आणि गिअर ही चौथा. ओके, अशा कंडिशनला ठीक आहे. आता बघा 40 ची स्पीड आहे, आता आपली स्पीड गेली 50-60च्या जवळ गेलेली आहे. ओके, आता बघा तिथं प्लस दाखवते 5 आणि प्लस दाखवते म्हणजे पाचवा गिअर. आपण टाकायच्या अगोदर प्लस दाखवतो, आता आपण पाचवा घेतला बघा टिंब दाखवतो, याचा अर्थ पाचव्या गिअरने आपण चालवू शकतो. ओके, अशा पद्धतीनं स्क्रीनवरती म्हणजे डॅशबोर्डावरती बघून तुम्हाला गिअर शिफ्ट करायचे. ठीक आहे.